हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हेरिफिकेशन ऑफ फिक्स्ड ॲसेट याबद्दल डिस्कशन केलं होतं. त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ करंट ॲसेटबद्दल डिस्कशन केलं होतं. आणि आज आपण व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस याबद्दल डिस्कशन करणार आहेत. की जे एक्सपेन्सेस आहेत, मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि लॉसेस, ह्यांचं व्हेरिफिकेशन ऑडिटर कसा करतो. तर त्यामध्ये पहिला एक्सपेन्सेस आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस जे कंपनी किंवा बिझनेस स्टार्ट करण्याच्या अगोदरच केले जातात. जसं एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा एखादी कंपनी स्टार्ट करायची आहे तुम्हाला. ती कंपनी स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक खर्च करावे लागतात. मग काही लीगल चार्जेस असतील, त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी असेल, कंपनी रजिस्ट्रेशन प्रोसेस असतील, काही कॉन्ट्रॅक्ट्स करावे लागतात, प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट्स. त्यानंतर अगोदरच काही एक्सपर्ट्सला हायर करावं लागतं आणि त्यांचं ओपिनियन घेऊनच नंतर कंपनी रजिस्टर केली जाते. आणि त्यासाठी जो येणारा खर्च आहे तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणून ओळखला जातो. आणि ऑडिटरचं काम आहे की जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दाखवण्यात आलेले आहेत रेकॉर्डमध्ये, ते ॲक्च्युलीमध्ये तेवढे एक्सपेन्सेस झाले आहेत का, प्रमोटरने ते एक्सपेन्सेस ॲक्च्युलीमध्ये केले आहेत का. आणि त्याच्यामुळे हा जो खर्च आहे हा बॅलन्स शीटला अफेक्ट करणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ऑडिटर म्हणून प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस चेक करावे लागतात. दुसरं आहे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. नाऊ डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स. Whenever shares and debentures are issued at a discount, the company shows discount amount to the asset side till it is written off. The auditor should verify the relevant account and document and see whether the discount on the issue of particular on the reissue of the forfeited shares as per the provision of act or not. Now, जेव्हा डिस्काउंट हा पोर्शन आपण बघतो तर डिस्काउंट नेहमी ॲसेट साईडमध्ये रिटर्न ऑफ केला जातो. ॲसेट साईडमध्ये तो रेकॉर्ड केला जातो जोपर्यंत तो रिटर्न ऑफ होत नाही. आणि त्यामुळं ऑडिटर म्हणून तुम्हाला चेक करायचं आहे की ॲसेट साईडला डिस्काउंट हा दाखवला गेला आहे का. तसेच बऱ्याचदा रिइश्यू होतात शेअर्सचे किंवा फोरफिचर होतात. मग ते पर्टिक्युलरली फोरफिचर म्हणजे कॅन्सल होणे. जेव्हा एखादा इन्व्हेस्टर, एखादा शेअर होल्डर इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे भरताना काही इन्स्टॉलमेंट देत नाही, जसं फायनल कॉल दिला नसेल किंवा फर्स्ट कॉल दिला नसेल. 12th अकाउंटच्या सिलेबसमध्ये फोरफिचर, इश्यू ऑफ शेअर्सच्या कॉन्सेप्ट झालेले आहेत. मग जर रिइश्यू झाला असेल शेअर्सचा किंवा फोरफिचर झाला असेल तर तिचा इफेक्ट बॅलन्स शीटवर दाखवला गेला आहे का हे तुम्हाला चेक करावं लागेल. व्हेरिफिकेशन ऑफ लायबिलिटीज. आता जे काही लायबिलिटीज दाखवण्यात आलेले आहेत लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटमध्ये, त्या लायबिलिटीज ॲक्च्युली आहेत का. सॉन्ड्री क्रेडिटार जेवढा दाखवला गेला आहे तेवढा सप्लायरचा पैसा कंपनीने ॲक्च्युली दिला आहे का. तुम्ही परचेस क्रेडिट बुक बघू शकतात. त्यानंतर तुम्ही बघू शकतात की तेवढाच अमाऊंट कंपनीने ॲक्च्युली द्यायचं आहे का, तेवढा रॉ मटेरियल कंपनीला भेटला होता का हे तुम्ही चेक करू शकतात. किंवा तुम्ही बँक लोन्स असतील, मग मॉर्गेज केवढा केला आहे, बँक लोन ॲक्च्युलीमध्ये तेवढा घेतला आहे का. तर अशा प्रकारच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटीज तुम्ही बघू शकतात ऑडिटर म्हणून, आणि त्या तुम्ही क्रॉस व्हेरीफायसुद्धा करू शकतात. आणि शेवटचं आहे त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन ऑफ शेअर कॅपिटल. आपल्याला ॲक्च्युलीमध्ये जेवढा शेअर कॅपिटल दाखवला गेला आहे बॅलन्स शीटमध्ये तेवढा शेअर कॅपिटल ॲक्च्युलीमध्ये आहे का, कोणकोणत्या सोर्सेसनं पैसा गोळा झाला आहे, मग डिबेंचरमधून किती पैसा आला आहे, ओन्ड कॅपिटल किती आहे, शेअर्समधून किती आहे, मग शेअर्समध्येही टाईप्स आहेत, डिबेंचरचेही टाईप्स आहेत. तर हे सगळे तुम्ही व्हेरीफाय करू शकतात, क्रॉस व्हेरीफाय करू शकतात. आणि मेमोरेंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन किंवा मिनिट्स बुक किंवा बोर्ड मीटिंग झाल्या आहेत का हे सगळं तुम्ही चेक करू शकतात. तर या प्रकारे तुम्ही मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि लॉसेस व्हेरीफाय करू शकतात. पुढचा मुद्दा आहे ऑडिट रिपोर्ट. आता तुम्ही सगळं व्हेरीफाय केलं आहे ॲज अ ऑडिटर, तुम्ही सगळे व्हॅल्युएशन केलेले आहेत, सगळे बुक्स चेक केलेले आहेत. आता तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे. ओके, तर ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट रिपोर्ट इज टू रिपोर्ट द ओनर्स ऑन द ट्रू अँड फेअर पोझिशन ऑफ द बिझनेस. ऑडिट रिपोर्ट इज द मीडियम थ्रू विच an auditor
expresses his opinion on the financial state of affairs of the client business. It summarizes the result of audit work conducted by the auditor. तर ऑडिट रिपोर्ट हा एक समराईज स्टेटमेंट आहे, हा एक संक्षिप्त स्टेटमेंट आहे ज्यामध्ये कंपनीचे ॲक्च्युअल फायनान्शियल पोझिशन आणि अजून काही अस्पेक्ट जे महत्त्वाचे अस्पेक्ट आहेत ते दाखवले जातात. ऑडिट रिपोर्टचा उपयोग करून बिझनेसमॅन किंवा त्या कंपनीचा ओनर हा समजू शकतो की त्याच्या कंपनीचे ॲक्च्युअल पोझिशन काय आहे आणि जर काही चेंजेस करणे गरजेचे असतील, जर फायनान्शियल पोझिशन किंवा दुसरी कोणती पोझिशन बिझनेसला अफेक्ट करत असेल तर त्याच्यामध्ये सर्टन चेंजेस ओनर भविष्यामध्ये करू शकतो. त्यामुळे ऑडिट रिपोर्ट बनवला जातो आणि त्यामुळे ऑडिट रिपोर्ट हा संक्षिप्त असतो. इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. तर ऑडिट रिपोर्टचे काय इम्पॉर्टन्स आहेत, तर असे तर अनेक इम्पॉर्टंट ऑडिट रिपोर्टचे आहेत, पण आपण मुख्यतः काही बेसिक 3 इम्पॉर्टन्स बघूयात. इन केस ऑफ अ कंपनी मॅनेजमेंट इज सेपरेटेड फ्रॉम द ओनरशिप शेअर होल्डर्स, अपॉइंट द ऑडिटर टू चेक द अकाउंट अँड सबमिट द रिपोर्ट टू देम. However, report doesn't guarantee accuracy of the account. The auditor is neither guarantor nor insurer. तर बऱ्याचदा काय होतं की कंपनीचे काम करणारे लोक आणि कंपनीचे मॅनेजमेंटचे ॲक्च्युअल जे कोर लोक आहेत ते वेगळे असतात. मग त्या लोकांना माहिती करून घ्यायचं असतं की कंपनीचे ॲक्च्युअल पोझिशन काय आहे, कंपनीमध्ये काम कसं चालू आहे, आणि त्यासाठी काय करतात, ऑडिटरला अपॉइंट करतात. मग ऑडिटर त्यांच्यासाठी ऑडिट रिपोर्ट प्रिपेअर करतो आणि त्या ऑडिट रिपोर्टमध्ये तो कंपनीची ॲक्च्युअल पोझिशन सांगतो. आणि ऑडिटर हे फक्त कंपनीची ॲक्च्युअल पोझिशन सांगतात, ते गॅरंटी घेत नाहीत की कंपनीमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे, किंवा ते इन्शुररसुद्धा नाहीत कंपनीचे. ते फक्त कंपनीची ॲक्च्युअल पोझिशन दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळं ऑडिटर हे फक्त एका प्रकारे आरशाचं काम करतात. ते कंपनीच्या ॲक्च्युअल पोझिशनला फक्त मॅनेजमेंटसमोर दर्शवतात. दुसरा जो फायदा होतो ऑडिट रिपोर्टचा तो आहे, इन वन ऑफ द केसेस इट वॉज हेल्ड दॅट ऑडिटर मस्ट नॉट बी हेल्ड लायबल फॉर नॉट ट्रेसिंग फ्रॉड when there is nothing to arouse their suspicious, and when those frauds are performed by the trusted servant of the company. तर असं बऱ्याचदा होतं की कंपनीच्याच काही लोकांनी मुद्दामून बुक्स ऑफ अकाउंटमध्ये हेरफार केली जाते. मग ऑडिटर ऑडिट करतोय ह्याचा अर्थ असा नाही आहे की तो 100% त्या फ्रॉडला शोधूनच काढेल, तो त्याच्या एक्सपर्टाईजचा वापर करेल. पण कंपनीच्या आतील लोकांनी बुक्स ऑफ अकाउंटमध्ये हेरबदल केल्यामुळे, त्याच्यामध्ये चेंजेस केल्यामुळे बऱ्याचदा फ्रॉड हा डिटेक्टसुद्धा होत नाही. आणि त्यामुळं कंपनीचे ट्रस्टेड लोक जे आहेत, जे विश्वासू लोक आहेत कंपनीचे, जे मेन लोक आहेत कंपनीचे, त्यांच्याकडूनच बऱ्याचदा फ्रॉड केला जातो. ऑडिटर इज एक्सपेक्टेड टू ॲक्ट ऑनेस्टली अँड रिजनेबल स्किल अँड केअर. पण याचा अर्थ असा नाही की ऑडिटरला तुम्ही जबाबदार धरू शकत नाहीत. ऑडिटर हा असा व्यक्ती हवा ज्याच्याकडे स्किल आहे, जो एक्सपर्ट आहेत फ्रॉड शोधण्यामध्ये आणि बुक्स ऑफ अकाउंट चेक करण्यामध्ये. त्यामुळे ऑडिटरला त्याच्या स्किलचा पुरेपूर उपयोग करावा लागेल. ऑडिट रिपोर्ट इज अन एक्स्ट्रीमली सिग्निफिकंट डॉक्युमेंट ॲज अ शेअर होल्डर्स रिलाय अपॉन इट. द ऑडिटर विल बी गिल्टी ऑफ प्रोफेशनल मिसकंडक्ट इफ हिज deliberately fails to disclose the material fact known to him, conceals misstatements, and fails to obtain necessary information to complete his audit. Now, ऑडिट रिपोर्ट हा एक असा ऑथेंटिकेट डॉक्युमेंट आहे ज्या डॉक्युमेंटचा वापर करून शेअर होल्डर्स कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतील. त्यामुळे ऑडिटर हा परस्पर जबाबदार असणारे, स्वतः जबाबदार असणारे, जर कंपनीमध्ये काही मिसकंडक्ट होत असतील आणि ते मिसकंडक्ट त्याला माहीत असूनही त्याने ते ऑडिट रिपोर्टमध्ये दाखवले नसतील, तर ऑडिटर त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार असणार आहे. आणि त्यामुळं ऑडिट रिपोर्ट हा एक असा डॉक्युमेंट आहे ज्याचा उपयोग राहिलेले शेअर होल्डर्स किंवा इन्व्हेस्टर्स हे कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या डिसिजन घेत असतात. हे ऑडिट रिपोर्टचा महत्त्वाचा फायदा आहे. मग ऑडिट रिपोर्टमधले काही कंटेंट्स किंवा एलिमेंट्स जे असतात ते डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूयात. थँक्यू व्हेरी मच.